हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. आणि आज होता सोमवार, तर म्हटलं चला डोकं धुवायचं आहे, तर मी करून घेते ऑइलिंग. आणि नेहमीप्रमाणे मला वाटलं आजचा दिवस नाही का थोडासा नॉर्मल जाईल, काही प्रॉब्लेम्स येणार नाही. तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच की किती मोठी आम्हाला प्रॉब्लेम आली. इथे हेअर कलर बऱ्याच वेळा लावून झालं होतं, तरी पण मी ऑइलिंग केलेलं नव्हतं, म्हणून होतं माझं सुरू ऑइलिंग घेते. ह्याचं काय करते मम्मी? याची भाजी बनवत आहे. याची पण भाजी बनते? हो, तू खाल्ली ना मागे? हो, मला वाटलं लसूणच्या याची बनते. लसूणची नाही बनत, याची बनते का? तिच्या कांद्याची बनते. ओनियनची खूप कमी आहे, खूप जास्त पाहिजे असते, जास्त बनते भाजी. हो ना. आता थोडीशीच बनेल का? खूप कमी बनणार. अरे यार, मग आता माझा तो उपवासच आहे ना. तुझा उपवास? तू म्हणजे हे नाही खाणार? नाही. रात्री पण नाही खाणार का बरं? रात्री रात्री खाईन. रात्री खाशील ना? मी तुझ्यासाठी ठेवेला. हां. तुला आवडते नाही भाजी? हो. तुझ्यासाठी मी उरवून ठेवेल. हो. हे झाले ओनियन. एवढीच ऑनियन आहे. ओ गॉड, खूपच कमी भाजी बनवली यार एक तर. खूप पाहिजे असते. खूप महाग आहे ना. हो. महाग आहे खूप. कितीचं आहे हे? हे एवढं 15 रुपयाचं आहे. एवढं 15 रुपयाचं? हां. आणि भाजी बनवतो म्हटलं ना, हां. अशा खूप साऱ्या पेंड्या पाहिजे. हो. तेच भाजी तर. बनते एवढी 3 अच्छा. जणांना पुरण्या पडते. आता हे दोघांपुरतीच बनली आहे ना? हो. कालची भाजी पण आहे ना. हो, तुम्ही ती कालची पण खाऊन घेऊ. हां. हो. कालची भाजी, हे थोडी भाजी काय नाही. हो. तर बघा, आता माझी इथे आंघोळ झालेली आहे. थोडंसं आज मी ऑइलिंग केलं, भाजी निवडली, पोछा केला, सगळे कामं झाले माझे. आता मी चालली आहे पूजा करण्यासाठी. आणि आज आहे सोमवार, महादेवांचा उपवास आहे माझा, महादेवांचा वार आहे. तर मी करते महादेवांचे उपवास. तर आता चालली मी पूजा करायला. तर भेटूया थोड्याच वेळामध्ये. तर स्टे ट्यून. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे काय होईल, माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी बघायला तुम्हाला भेटतील. तर बघा, आता माझी आंघोळ झाली, पूजा झाली, सगळी कामं झाली. आता मी खूप थकलेली आहे, तरी पण आता मला मंदिरात जायचं आहे. आणि का बरं हसते? आता मला जायचं आहे 21 घ्यायला. ऋतूचा बिलकुल अभ्यास नाही करू शकत आहे, कारण त्या मोबाईलमध्ये काय झालंय बघा, मला हसवते, कारण मला ना बिलकुल मी थकली, मला बाहेर जायची इच्छा नाही आहे. पण मला जायचं आहे मंदिरामध्ये. तर चला, तर मग निघूया. स्टे ट्यून. ते पूजेच्या वस्तू घेतलेल्या, अगरबत्ती आणि पाणी वगैरे सगळे घेतलेलं आहे, सगळं घेतलेलं आहे की नाही. चल ना कोमल, पटकन, लेट होत आहे मला. चल चल, चेक कर. संध्याकाळी हो, संध्याकाळ पण झाली आहे, गॉगल काही लावून करायचं आहे. तर आता बघा, इथे आम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये पोचलेलो आहे. ही नाही का महादेवांची 51 फूटची मूर्ती आहे. आणि मी इथे बऱ्यापैकी येत असते महादेवांना पाणी घालण्यासाठी, दर्शनासाठी. आणि जेव्हा पण मी कुठे बाहेर जात असते ना, तेव्हा यांचं दर्शन मला होतच असते. मी मुद्दाम इथून जात असते. तर आता बघा, इथे माझी पूजा चाललेली आहे. आणि रात्रच होत आली, कारण भरपूर गर्दी होती इथे. आणि आता मला इथून निघायचं आहे ऋतुजाची 21 घेण्यासाठी. तर इथेच मला जवळपास नाही का पाऊण तास लागला. तसं हे आमच्या घरापासून फार दूर मंदिर आहे. आणि तिथून आता मार्केट पण खूप दूर आहे. आता मला किती वाजणार आहेत माहीत नाही. आणि इथे जाता जाता नाही का लक्ष्मीनारायण भगवानांचं पण मंदिर होतं, तर तिथे पण मी दर्शन घेतलं. आणि आता बघा, आली आहे मी इथे बर्डीला मार्केटमध्ये.
तर इथे ना जुन्या पुस्तकांचं मार्केट आहे आणि ऋतूच्या आता 12वीला आहे, बोर्डाची परीक्षा आहे. मोबाईलमधून अभ्यास नाही होत आहे, मोबाईल पूर्ण फुटलेला आहे. तर त्यामुळे नाही का मी म्हटलं तिला चला 21 घेऊन द्यावे, कारण बुक्स तर तिच्याकडे अजिबात नाही आहे. 12वी तिने कशी केली आता तुम्ही विचार करू शकता. म्हटलं ॲटलिस्ट तिला एक्झाम आहे तर 21 तरी घेऊन द्यावे, म्हणून या मार्केटमध्ये आली मी. आणि इथे नाही का जुन्या पुस्तकांचं मार्केट आहे बरं का. आणि इथे रेट बघा, रेट पण भरपूर आहेत. रेट काही म्हणजे तेवढे फारसे कमी नाही करत इथे, पण ठीक आहे 30% काहीतरी कमी करणार आहेत. आणि मला हिस्ट्रीची 21 भेटलेली नव्हती, म्हणून मी म्हटलं पलीकडच्या रस्त्याने जावं, तिथे पण दुकानं आहेत, म्हणून मी तिथे जायला निघाली. आणि पुढे काय प्रॉब्लेम झाली ना ते तुम्हाला दिसेलच बघा आता. तर बघा काय झालं, तर अचानक नाही का भट चौकामध्ये गाडी झाली अचानक स्टॉप. गाडी चालू होती पण गाडी पुढे सरकतच नव्हती आणि मागून इतकी वाहनं येत होती ना, इतकी. आधीच ऑलरेडी नाही का लोक आडवे तिडवे अशी गाडी काढत होते बघा. आणि अचानक अशी गाडी नाही का मागून येऊन एका गाडीने आम्हाला ठोकलं आणि सगळे इतके घाई करत होते की आम्हाला निघताच येत नव्हतं. आणि बसेस वगैरे सगळी मोठी जड वाहनं होती, अक्षरशः मरदा वाचलो बघा आम्ही इथे. उसमें क्या प्रॉब्लम है? ये बेल्ट टूट गया है। कौन सा बेल्ट? क्लच का। एग्जैक्टली टूटा क्या है बोले? क्लच का बेल्ट। आता काय अजून डोक्याला ताप आहे. कहाँ पे क्या हुआ? कौन सा बेल्ट? हाँ, ये क्या है? ये क्लच का बेल्ट। अच्छा, काय नवीन इश्यू येत राहते, दिमाग खराब. आपके पास हो गया ना भैया? हाँ, ज़्यादा तो नहीं लगेंगे ना? तभी ये 550 रुपये खर्चा है। अरे बाप रे, 550 क्यों? और हल्का वाला लाएंगे तो 450 रुपये आएंगे। ओरिजिनल कितने का आएगा? ओरिजिनल तो बहुत महंगा है। फिर भी कितने का? तो यहाँ पे तो होलसेल का है भी नहीं अभी कहीं. मग आताच तुटायचं होतं काय ह्याला. तर बघा आधीच पैशांची प्रॉब्लेम, म्हणजे थोडे पैसे वाचतील म्हणून मी इतक्या दूर आली बघा. आणि आता नवीनच प्रॉब्लेम झाली. आणि लेडीज बघून ना ह्यांना असं वाटतं की ह्यांना काही यातलं कळत नाही आहे, म्हणून ते नाही का म्हणजे मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या व्यक्तीचं म्हणणं असं की पार्ट लावायचे पण नाही का तो 180 रुपये म्हणत होता. तर सांगा आता काय करणार. 550 तो पार्टचे म्हणत होता आणि लावून देण्याचे 180 म्हणत होता. आणि अजून एक्स्ट्रा खर्च होता थोडा बहुत. आणि ज्या माणसाने आमच्या गाडीला धडक दिली होती ना, ट्रॅफिक पोलीस बघून ना तो अक्षरशः पळून गेला. आणि आमची गाडी झाली मध्येच खराब आणि थोडीशी डॅमेज पण झालेली आहे माझी गाडी. आता इतका राग मी व्यक्त करत आहे त्या माणसासमोर की लोक गाडी व्यवस्थित चालवतच नाही आहेत. अक्षरशः नाही का इतकं भयंकर डोकं आऊट होतं. ॲक्च्युली आम्ही आधीच मरता वाचलो होतो. वरतून गाडी इतकी प्रॉब्लेममध्ये म्हणजे नाही का आज असं वाटत होतं ना की काय करू ना काही नाही. आणि रात्रीच्या जवळपास ना आम्हाला 9 वाजलेले होते. आणि तुम्हाला माहीतच आहे जवळपास गॅरेजनं सगळे बंद होत असतात. आणि माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. ॲक्च्युली काय झालं, एका ताईने मला दिलेले होते 1000 रुपये पाठवून, तर त्यातला मी थोडासा किराणा घेतला होता. आणि मला बुक्स पण घ्यायचे होते. आणि आता माझ्याकडे जास्त पैसे नव्हते, तर आता मी कशी करणार गाडी रिपेअर. 800-900 रुपये सांगत होते. तर बघा आम्ही निघालो एका दुसऱ्या दुकानामध्ये. तर आम्हाला इथे एक दुकान भेटलेली आहे. आणि हा नाही का म्हणजे मोमेडियन आहे आणि खूप चांगला मुलगा आहे. म्हणजे बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा व्यक्ती चांगला आहे. त्यांना आम्ही आमची थोडीशी प्रॉब्लेम सांगितली की माझ्याकडे पैसे तेवढे आहे नाही आहे आणि याला खर्च खूप येतो आहे. मग त्यांनी काय केलं, त्यांनी म्हटलं जेवढे आहेत तेवढे तुम्ही द्या, बाकीचे तुम्ही नंतर द्या. तर त्यांनी एक विश्वास ठेवून माझ्यावरती माझं काम करून दिलं बघा. तर त्यांनी बघा फक्त माझा नंबर घेतला आणि ॲड्रेस नको म्हणे. आणि आता बघा आम्ही निघालो आहे घरी. खूप रात्र झालेली आहे, बराच वेळ झालेला आहे, घराच्या बाहेर आहे. आणि आज वाटत होतं की दुकानं आज चालू राहतील नाही राहतील आणि आम्ही घरी पोचतो की नाही ह्याची आज ना मला गॅरंटीच वाटत नव्हती. हॅलो फ्रेंड्स, तर आता आली बघा मी घरी आणि इतकी वैतागली तुम्हाला खरं सांगते.
का वेळ लागला मला. आता माहिती आहे किती वाजले? 10:30 वाजले. तुम्हाला आता मी दाखवते. तो मोबाईल घे बरं. किती वाजता आम्ही पोचलो बघा? 10:30 वाजता. विचार करा. दाखव. हे बघा किती वाजलेत. अरे या मोबाईल तर पहिलेच ओपन नाही होत. हे बघा 10:30 वाजलेत. सांगा काय करणार. असं आहे. घे मोबाईल. कोणत्या कोणत्या आहेत बघ बरं. ही आहे सोशियोलॉजी, हां ही इकॉनॉमिक्स, हे पॉलिटिक्स. जा लवकर कर कोमल. थँक्यू. थोडंसं पाणी आणून दे. थँक्यू. वेलकम. आता अभ्यास करायला होईल तुला. ठीक आहे ना. मोबाईलमध्ये होत नाही. ब्लू आणि एक ऑरेंज. तू हे बघत आहे. आणि याच्यानंतर क्वेश्चन पेपर पण आहे सॉल्व करायला. हो का? क्वेश्चन पेपर असतातच. एंडमध्ये असतात ना. हो एंड मध्ये. आता बघा कोमलला अभ्यास असताना तरी पण मी गेली. कारण असं असते गाडीचं कधी काही इश्यू येईल ना काही सांगता नाहीत. भर तिथे चौकामध्ये अचानक गाडी बंद झाली. इतके वैतागली. इतके पैसे सांगायला लागले. आणि तुम्हाला सांगते आधीच पैसे नव्हते. एका ताईने काय नाव होतं त्या ताईचं? मेघा हां. जोगलेकर. मेघा जोगळेकर म्हणून ज्या ताई आहेत ना त्यांनी मला जस्ट बघा आदल्या दिवशी काल रात्रीच बघा त्यांनी मला 1000 रुपये पाठवले होते. आणि थँक गॉड म्हणजे त्यांनी माझी हेल्प केली. थँक्यू सो मच ताई. तुम्ही माझी हेल्प केली म्हणून आज मला ते कामात आले. चक्क 550 रुपये मला. म्हणजे तिनं काय म्हणतात ते काय तुटलं होतं बघ ते एक पट्टा होता. तो पट्टा तुटला होता. आणि इतका महाग असेल हे मला अजिबात वाटलं नव्हतं. कारण पहिल्यांदाच ते लाईफमध्ये तुटलं होतं. आणि गाडी काय होतं माझी चालता चालता स्पीड कमी होते. आता मला गाडी दाखवणं आहे, सर्व्हिसिंग करणं आहे. कशी करणार काही माहीत नाही. आणि आता बघा म्हणजे गेली होती मी ह्याच्यासाठी ऋतुजाच्या 21 घेण्यासाठी. आणि ते इतके महाग आहे. नवीन घ्यायला गेलं तर खूप महाग आहे. आणि जुने तर मला वाटतं स्वस्त असतील पण जुने पण महाग असेल. तर बरं झालं तर ताईंनी मला पैसे दिले होते म्हणून मी घेऊन आली. मागच्या वेळेला गेली होती तर जुन्या नव्हत्या, नवीनच होत्या. म्हणून मी गेली होती बर्डीला मेन मार्केट आहे म्हणजे पुस्तकांचं नाही का, जुन्या पुस्तकांचं. मी तिथे गेली होती असं आहे. आणि मंदिरात पण जाऊन आली. आणि खूप त्रास खरं सांगते ना. इतकं वैतागली मी आता. एक तर माझे हात काही काम नव्हते करत. हात इतका दुखत आहे माझा. तरी पण मी मोबाईल घेऊन तरी पण तसे शूट करताय. काय करणार. इश्यूच आहे इतका. आता मला अजून स्वयंपाक करायचा आहे बघा. ऑलरेडी उपवास आहे माझा. आता मी स्वयंपाक करेल, जेवेल आणि मग झोपेल. आता मला वाटतं ते 12. तरी मी जाताना थोडंसं भाजीचं निवडून वगैरे ठेवलेलं होतं. सकाळी थोडंसं नैवेद्य वगैरे बनवला होता. सकाळचा स्वयंपाक झाला होता. आता परत मला स्वयंपाक करावा लागणार आहे. असं आहे. गाडीचं कधी पण काय पण प्रॉब्लेम येते ना त्यामुळे खूप जास्त भीती वाटते ना. आता लागली आहे माझी तब्येत खराब व्हायला जास्त. म्हणजे अंगातली ताकद मला वाटते गाडीवर असं म्हणजे ना असं उभा राहिलं वगैरे ना ती चक्कर येते. गाडीवर पण असं थोडंसं मला हे वाटते. काय करणार आता इश्यू आहे. कोमल तरी काय करणार बिचारी. कोमल पण ऑलरेडी तिचा ब्रेस घातलेला होता तिने. आणि वाकायचं नाही सांगितलं, जरा पण वाकायचं नाही सांगितलं बरं का डॉक्टरांनी. तरी पण त्या बिचारीला आज गाडी खेचावी लागली. खेचली म्हणजे काही काही गल्ल्या अशा उतार होता ना थोडंसं तिने गाडीवर बसूनच गाडीवर केली. आणि बरं झालं दुसरं दुकान हां तिथे जास्तीत जास्त स्लोप होता. आणि आम्ही गल्लीतून गेलो. बरं झालं आम्ही पटकन पोचलो तिथे. असं आहे. इतका वैताग आला आहे ना खरं सांगतो तुम्हाला. जास्त लाईफ इज सो हार्ड. तसं आहे आमचं. आता मी करते स्वयंपाक वगैरे. आणि इथंच व्हिडिओचा मी एंड करत आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त कमेंट पण करा. म्हणजे काय होते. आणि खूप ताई म्हणजे मला म्हणतात आम्ही व्हिडिओ बघतो वगैरे पण मला नाही समजत बरं का. तुमची कमेंट आली ना तर मला समजते की हां तुम्ही बघत आहे. आणि आम्हाला खूप आनंद होतो तुमच्या कमेंट वगैरे वाचून. तर प्लीज तुम्ही ना आम्हाला कमेंट करत जा. नुसतं बघून सोडू नका. कमेंट केलं ना तेवढंच एक वाटतं की हां म्हणजे चांगलं वाटतं समजा नाही का. तर आता मी तेच व्हिडिओ सेंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.